राज्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे। पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। यासोबतच पुण्यातील वाहतूक कोंडी संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेत। यासह अन्य महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाविजन मध्ये आपण घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सविस्तर घडामोडी तर आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। कर्जमुक्ती योजनेचा धडाक्यात शुभारंभ। 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर। मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र वितरित केली। मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यात 1.5 वर्षात जवळपास 452 कोटींची मदत। मुख्यमंत्र्यांची माहिती। नागपुरात महाआरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद। पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 3 प्रकल्पांना गती देणार। मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत आदेश दिले। अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते शुभारंभ। शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न। ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला। सुविधांसह पदभरतीची प्रक्रिया गतिमान करण्यास सांगितलं। पहिली बातमी शेतकऱ्यांसाठी। राज्य शासनानं शेतकरी हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आलाय। यात राज्यातील कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातील पहिली यादी सहकार विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे। 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। सहकार विभागाला कामी लावलं आणि अतिशय वेगाने सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता, आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। दुसऱ्या यादीची प्रसिद्धी देखील लवकरच होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे आयोजित सुधाकर पंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्या वतीनं नव्यानं पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरित करण्यात आले। या योजनेअंतर्गत